गोंधळकर महाराज यांचं प्रवचन 14 जुलै. गुरु सांगेल तेच साधन. परमार्थ म्हणजे काय हे मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगतो. परमार्थाचे जर काही मर्म असेल तर आसक्ती सोडून प्रपंच करणे हे होय. ज्याने आपल्याला प्रपंच दिला त्याचाच तो आहे असे समजून वागले म्हणजे आपल्याला त्याबाबत सुखदुःख बाधत नाही. हे साधनासाठी गुरुमुखांनी दिलेले परमात्म्याचे नाम आपण घेत असावे. गुरु कोणाला करावे? जिथे आपले समाधान होते तेच गुरुपद म्हणावे. गुरुपद कोठेही ऐकत असते. गुरुला कोठे आडनाव असते का? गोंधळकर गोंधळास राहत असतील, दुसरा कोणी कोणत्या गावी राहत असेल, म्हणून लौकिक आडनाव जरी निराळे झाले तरी गुरुपद हे सर्व काही अबाधित असतेच. तुमचे जिथे समाधान झाले त्यांना गुरु समजा आणि तो जे साधन सांगेल त्यातच त्याला पहा. त्याच्या देहाकडे पाहू नका. तो व्यापांग आहे की हे पाहू नका. तो देहाने कसाही असला तरी त्याने सांगितलेले साधनात राहा. त्याची लाज जेथून गुरुपद निर्माण झाले त्याला असते. गुरुआज्ञा हाच परमार्थ, तो सांगेल तेच साधन. तुम्ही आपल्या मनाचे काहीही ठरवून करू लागलात तर त्यात तुम्हाला यश येणार नाही. अभिमान धरून काही करू लागलात तर ते साधणार नाही. म्हणून अभिमान सोडून गुरुकडे जा. गुरु सांगेल तेच साधन हे पक्के लक्षात ठेवा. खरा परमार्थ हा लोकांना उपदेश करण्यासाठी नाही, तो स्वतःकरता आहे. आपला परमार्थ जगाला जितका कमी दिसेल तितका आपल्याला फायदेशीर आहे. जगातल्या मोठेपणात मुळीच सार्थक नाही. खरा मोठेपणा नसताना उगीच मोठेपणा वाटणे हा तर फार मोठा घात आहे. एकाने कोशाचे दुकान घातले आणि दुसऱ्याने पेढ्याचे दुकान घातले. दुकान कशाचे असले तरी शेवटी पेढ्याला किती होतो याला महत्त्व आहे. तसे प्रपंचात कमी जास्त काय आहे याला परमार्थात महत्त्व नसून मनुष्याची वृत्ती भगवंताकडे किती लागली याला महत्त्व आहे. परमार्थाला कोणत्याही परिस्थितीत चालते, आपली वृत्ती मात्र स्थिर असली पाहिजे. एकीकडून मनाचे संयमन आणि दुसरीकडून भक्तीचा जोर असला म्हणजे परमार्थ लवकर साधतो. जो परमार्थ इतका सोपा आहे की तो सहजतेने करता येतो, पण गंमत अशी की तो सोपा आहे म्हणून कोणीच करत नाही. प्रपंच हा परमार्थाच्या आठवटीसाठी नाही तर परमार्थासाठीच आहे हे पक्के लक्षात ठेवावे. साधकाने देहाचे कर्तव्य प्रारब्ध टाकून मनाने मात्र ईश्वर उपासना करावी. हृदयी ठेवा राम, मुखी सदा त्याचे नाम, हातात असो प्रपंचाचे काम, हेच खरे परमार्थाचे मर्म. श्रीराम जय राम जय जय राम.